लुंबिनी वन बौद्धिशीय संस्थेतर्फे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन। याबाबत वृत्तसिकी धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील लुंबिनी वन बौद्धिशीय संस्थेतर्फे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त लुंबिनी वन परिसरात आज दिनांक 26 जून 2024 रोजी शाहू महाराज जयंती असल्याने या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर अभिनय दरवाडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। यावेळेस अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट विलास झालटे हे होते। जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। तर या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गौतम सिलवंत, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर दीपक शेजवळ, डॉक्टर सुषमा थोरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। तदनंतर डॉक्टर अभिनय दरवाडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी भैयासाहेब झालटे, बीयू वाघ, राजेंद्र खैरनार सर, इंजिनियर अविनाश थोरात, इंजिनियर प्रमोद वाघ, संगीता खैरनार आदी सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या ठिकाणी लुंबिनी वन बौद्धिशीय संस्थेला तसेच या ठिकाणी सहकार्य करणारे सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी संघशक्ती एक राष्ट्र शक्ती अभियान, लुंबिनी वन बुद्ध विहार साक्री रोड, नालंदा बुद्ध विहार नरडाणा, लक्षशिला बुद्ध विहार मोगलाई, श्रावती बुद्ध विहार साक्री रोड, भारतीय बौद्ध महासभा धुळे, त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे, बुद्ध विहार समन्वय समिती धुळे, ओम शांती बौद्धिशीय संस्था धुळे, संगमा चौक युवक मंडळ धुळे, यश सिद्धी माजी सैनिक संघटना धुळे, सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ धुळे, गुंजन महिला फाउंडेशन धुळे, श्रावती महिला सेवाभावी संस्था धुळे, बामसेफ संघटन, करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे, चक्रवर्ती सम्राट अशोक सेवा संघ धुळे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे, लक्ष्मी नारायण युवक मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघ धुळे, संविधान संरक्षण समिती जिल्हा धुळे आदी सर्व विविध संस्था संघटना यांचे या ठिकाणी अनमोल असे सहकार्य लाभले। तर अशा पद्धतीने या ठिकाणी लुंबिनी वन बौद्धिशीय संस्थेच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली। तर असे अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम लुंबिनी वन बौद्धिशीय संस्थेमार्फत राबविण्यात येत असतात। यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत असते। तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी, प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना मी अभिवादन करून प्रास्ताविक माझ्याकडे असल्यामुळे मी आपणास प्रास्ताविकमध्ये एक सांगू इच्छितो। उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित प्रबुद्ध बंधू आणि भगिनींचे, लुंबिनी वन बौद्धिशीय संस्था तसेच सामाजिक जाणीव खेरीत कार्यरत असणाऱ्या सर्व सहयोगी संघटनाच्या वतीने आपला सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। लुंबिनी वन बौद्धिशीय संस्थेचे यापूर्वी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत। उदाहरणार्थ वधूवर परिचय मिळावा, त्यात जवळजवळ 200 मुला मुलींचे भाग घेतला होता। 4 ते 5 लग्न जुळून आली। आम्ही सर्वांनी मिळून एक चांगल्या भावनेशी समाजासाठी हे बुद्ध विहार बनवले आहे आणि त्या प्रांगणात
आपण सारे वैचारिक मंथनासाठी एकत्रित आलो आहोत. आज शाहू महाराजांची जयंती आहे. त्या निमित्ताने सक्तीचे शिक्षण देणाऱ्या शाहू राजांना अभिवादन करण्यासाठी तरुण व प्रबुद्ध नागरिकांच्यासाठी सिद्धार्थ वाचनालय सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रबुद्ध नागरिकांना विविध पुस्तके या वाचनालयात तसेच घरी देखील उपलब्ध करून दिले जातील. वाचनालयासाठी तरुण व यशस्वी इंजिनियर इन्फिनिटी स्ट्रक्चरल डिझाईन धुळे चे संचालक आदरणीय प्रमोद वाघ यांनी वाचनालयासाठी 50 खुर्च्या दान केलेल्या आहेत. तसेच आदरणीय डॉक्टर सुरेश बुढाळे यांनी देखील 6,500 टेबल दान केलेलं आहे संस्थेला. वाचनालयासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. यापुढे संस्थेमार्फत स्पर्धात्मक परीक्षा, मार्गदर्शक वर्ग, बेरोजगारांसाठी मार्गदर्शन मेळावा, उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन वर्ग, वधूवर परिचय, सामूहिक विवाह, वैचारिक बैठक घेण्यात येईल. येथील आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय भीम. आणि म्हणून विजेचा व्यत्यय येत असेल, उकाडा होत असेल, या सगळ्या गोष्टींवर मात करून आपण सगळे इथे जमतायत. म्हणून आधी तर आयोजकांतर्फे आणि स्वतः माझ्यातर्फे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मी खरं मानणं की माझं परमार्थ कर्तव्य समजतो. आयोजकांचं पण आभार मानतो की अशा स्वरूपाची अशी जयंती ही महापुरुषांची आता साजरी करण्याची प्रथा ती कुठेतरी बंद झाली, लुप्त पावली. आणि अशा काळामध्ये अशा स्वरूपाची शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र येतो आहोत, बोलतो आहोत, विचार करतो आहोत. ही विचार करण्याची प्रक्रिया ही थांबवण्याची वृत्ती आता सगळीकडे बळावत असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम होणं ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. हे सगळं काही ज्यावेळेला होत होतं त्यावेळेला वाघोते सरांनी मला सांगितलं की बा आपल्याला शाहू महाराजांवर तर बोलायचंच आहे, पण बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा असलेला ऋणानुबंध त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकायचा आहे. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला परत एकदा इतिहासाच्या पानांना उलगडून बघायला, उजळणी करायला घेतली, त्यावेळेला फक्त बाबासाहेबांबद्दल बोलायचं का, फक्त शाहू महाराजांबद्दल बोलायचं का, तर शाहू महाराजांबद्दल वाचन करत असताना बाबासाहेब आपोआप येतात. आणि बाबासाहेबांबद्दल वाचन करायला गेलं की आपोआपच महात्मा फुले सुद्धा येतात. ही शाहू फुले आंबेडकर अशी जी घट्ट वीण आहे ही सहसा उलगडून बघायचा प्रयत्न केला तर ती अशी वेगळी होत नाही, ती एकसंध आहे. तिला वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती होत नाही. आणि मग ते सगळं वाचन इतकं प्रभावी ठरायला लागतं की त्याचा एवढा प्रभाव मेंदूवर होतो की रात्री स्वप्नामध्ये सुद्धा ही मंडळी मग यायला लागतात आणि ती आपलीशी होतात. ती महापुरुष आहेतच, प्रश्नच नाही, पण ती माझी स्वतःची कोणीतरी जीवाभावाची असं काहीतरी वाटायला लागतं. आणि मग डोळ्यांसमोर तो फुलेवाडा येतो. अंधाऱ्या रात्रीचा त्या फुलेवाड्यामध्ये कंदिलाच्या प्रकाशामध्ये महात्मा फुले असे येरझाऱ्या मारताना दिसायला लागतात. आणि सावित्रीबाई तिथे सत्यशोधक विवाहाच्या कुठल्या तरी मांडणीची तिथे काहीतरी बोलणी चर्चा चाललेली आहे हे सगळं दिसायला लागतं. थोडं पुढे गेल्यानंतर 6 फूट 5 इंचाचा एवढा मोठा देह असलेली, शरीर यष्टी लावलेले, अतिशय बलदंड असे शाहू महाराज एका पंक्तीला बसलेले दिसतात. आणि मग त्या पंक्तीमध्ये माझ्या ताटात जे वाढलेलं आहे तेच समोरच्या प्रत्येकाच्या ताटात वाढलंय की नाही याचा आग्रह करताना दिसतात. कुठल्याही जाती धर्माचं असलं तरी ते माझ्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे म्हणणारे शाहू महाराज असे डोळ्यासमोर यायला लागतात. मग बीटीडी चाळीमध्ये त्या खिडकीमध्ये खूप काळ असा अभ्यास करत बसलेले, खूप अशी काहीतरी बाबासाहेबांची ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येते. अंधाऱ्या रात्री बाहेर सगळीकडे पाऊस पडतोय आणि ते वाचन चाललेलं आहे, समग्र अशा पद्धतीचं वाचन चाललेलं आहे, ते डोळ्यासमोर येतं. पांढरी झालेली दाढी एवढी मोठी आणि मग ते दगड असे रचतायत. कदाचित रयत शिक्षण संस्थेची कुठली तरी शाळेची भिंत तयार होते. भाऊराव पाटील दिसायला लागतात, कर्मवीर भाऊराव पाटील. धर्मानंद कोसंबी तिथे बसलेले दिसतात, येदी फडके तिथे गप्पा मारताना दिसतात. आणि ही सगळी मंडळी
काहीतरी सांगतायत आणि मी ते ऐकत राहावं आणि ते स्वप्न संपूच नाही असं काहीतरी वाटावं. अशा एका प्रवासाला मी निघून जातो आणि फडफडत दारात वर्तमानपत्र पडलं की या देशामध्ये उजाडलं याचं भान येऊन मी परत एकदा जागा होतो. आणि मग जाती अंताची लढाई लढणारे हे सगळे महापुरुष हे इतके मोलाचे महत्वाचे वाटत असताना मी ते वर्तमानपत्र हातात घेतो आणि वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर ते वर्तमानपत्र मात्र जातीपातीच्या सगळ्या रंगांनी धावून निघालेलं असं ओथंबलेलं वर्तमानपत्र मला रोज वाचायला मिळतं. आज समाजात काय चाललेलं आहे? जाती जातीच्या कळपांनी महापुरुषांना आपल्या आपल्या जातीच्या कळपामध्ये वाटून घेतलं. हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला एखाद्याच्या घरात जर आपण गेलो तर त्याच्या भिंतीवर कुठल्या प्रकारचा फोटो लावलेला आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे. त्याच्या कपाळावर कोणता टिळा लावलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये कोणाचं उपकरण आहे, त्याच्या गाडीवर कोणाचं सिम्बॉल आहे, याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे. हे इतकं दुःखद आहे. हे दुःखद आहे हेच आम्हाला कळत नाही. जाती अंताची लढाई लढणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात इतकी सोप्या पद्धतीने वाचता येऊ शकते आणि जर ती नाहीच वाचता आली तर शेजारी बसलेला माणूस नेमका कोणत्या जातीचा याच्यासाठी आडनावामधून जात कोंगली जाते. हे सगळं सुरू झालं की नाही या महाराष्ट्रामध्ये. आणि जेव्हा हे सगळं सुरू होतं त्यावेळेला महापुरुष हे वैश्विक होते, ते सर्वांसाठी झटले होते, ते सर्वांचे होते याचं आम्हाला कुठेतरी स्मरण राहिलेलं नाही. अशा स्वरूपाचं चित्र हे समाजामध्ये आता सगळीकडे दिसतंय. वर्गण्यांच्या पावत्यांवर आम्ही महापुरुषांना वाटून घेतलं आणि तिथे खऱ्या अर्थानं आमचा पराभव सुरू झाला. हा पराभव ज्या वेळेला झाला त्यावेळेला वैचारिक दिवाळखोरीमध्ये निघालेल्या समाजामध्ये सध्याचं चित्र काय आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा. तुम्हाला हे लक्षात येईल की या